जय किसान भाजीपाला मार्केट कोणत्याही परिस्थितीत बंद करू नये अशी मागणी शुक्रवारी जय किसान भाजीपाला मार्केट व्यापाऱ्यांनी महापौर मंगेश पवार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली। जय किसान मार्केटमधून गोवा आणि महाराष्ट्र राज्यांना भाजीपाला व्यापार केला जातो, त्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठी सोय झाली आहे। परंतु काही विरोधी शेतकरी गट या खासगी मार्केटला विरोध करत असून हे एपीएमसीकडे स्थलांतरित करण्यासाठी सरकारवर दबाव आणत आहेत। आम्ही कोणत्याही परिस्थितीत एपीएमसीकडे स्थलांतर होणार नाही असे व्यापाऱ्यांनी स्पष्ट केले। क्यों हमारे पीछे लगे? बात को जैसा बोले कानून के चौकट में बताइए, परमिशन के ऐसा नहीं मिला सर। ऑलरेडी हाईकोर्ट का डायरेक्शन के ऊपर आपका कमेटी आके इन्वेस्टिगेशन करा, 2-3 दुकान ये थोड़ा काढ़ना बोले, खुद के आपके यहाँ के जो इंजीनियर थे गणत ने उन सब ने आके वो निकाल के पंचनामा करके उसके ऊपर हमारे को परमिशन दे सर। फिर वो बात को इन लेके करके बोल के क्या वो थोड़े लोगों को क्या मालूम, उनको काम धंधा नहीं, सुबह उठे सुबह ये काम करने का, ये सब लोग धंधा करने वाले हैं, काम करने वाले हैं, तो इनको सुबह उठ के 4 बजे काम करना, मार्केट को जाना, ये काम है। उनको क्या मालूम है, सुबह उठे ये ऑफिस, सुबह उठे वो ऑफिस, ये है सर। उतना ही क्या 10,000 लोगों के रोजी का सवाल है। हमारे को सुनने में आया कि कारपोरेशन में बड़ा से तो हुआ, वो हमारा कानूनी फाइट हमारा चले से है। इधर भी कुछ भी होने के पहले आप भी बेलगाम के पूरे महापुर है, 10,000 लोगों के पेट का रोजी का सवाल है। कुछ भी यहाँ डिसीजन होने के स्थिर क्या भी अगर हुआ, और गणेश चतुर्थी है, और जानबूझ के गणेश चतुर्थी के अंदर गणेश चतुर्थी और मिलाद मिल के आए, पहला बेलगाम को ये है, इसमें ये लेके आके कर रहे। तो हम क्या, जो भी आपको करना है हमारे को बुलाओ, हमारे पास क्या डॉक्यूमेंट है, हमारे साथ में चर्चा करो, उसके बाद में ये करो। जैसा बुढ़ा वाला गलती किया, ऐसा कारपोरेशन वाले कोई भी गलती ना करके हमारा इतना रिक्वेस्ट है, सबकी रिक्वेस्ट आहे साहेब। अनेक विषय आहे, इथले आपले छोटे व्यापारी ते जाऊन माल विकतात, त्यांच्याकडे 100 रुपये वसुली घेतात। तिथं बाप रोडवर जाऊन विकायला त्यांच्याकडे 100 वसुली करतात। इथून ती घेऊन जाऊन 4 विकायला ते रोडवर, त्या दुकानदाराचा संबंधच नाही। त्या लोकांनी 100 रुपये प्रत्येक माणसाकडे गोळा करून घ्यावी ही टोळी, आणि ते गवडा 4 दुकान घेतलं। हो, 4 दुकानचं भाडे किती? त्या सत्यानं 4 दुकान घेतले, तो ह्यानं सरापडली 4 दुकान घेतले। ही इन्व्हेस्टर आहे, इथं धंदा करणारे फक्त 10 लोक आहेत, आपले 10,000 लोक। आम्ही बाहेर पडलो नाही का, सगळं आमचं कायदेशीर आहे, म्हणजे इथपर्यंत आम्ही थांबलो होतं, आता आम्ही पण थांबत नाही। ती लोक मुद्दाम टोळी ते पैसे वसूल घ्यायचं, रोजचं 5,000 आहे। तर आम्ही जाणार होतो तिथं, एपीएमसी साहेबाला विचारणार होतो, राहू दे आता चाललाय, त्यांनी घ्यायला त्यांनी घेण्यात काय, आम्ही पण थांबलोय। प्रत्येक गिरायक आम्हाला सकाळी घेऊन जाऊन तिथे 100 रुपये आम्हाला दररोज भरावं लागतं। मग एपीएमसीचे रूल्स आहे ते भाडे घ्यायचं, ती ओढव विकतात, तो पाप बनवणार, मग मार्केट कसं चालणार सांगा तिथे? बोले साहब खाली छोटे आरोप क्या करके बोल के वो कमीशन लेते हैं, अदरक लहसुन चलता नहीं, वो ऐसा वैसा करके खाली हरेसमेंट करने का। और इन्हों जैसा बोले देखो सर, हमारा एक चौथा पीढ़ी है, और ये जो लोग जो बोले तो ये कर रहे हैं, ये सामने वाले कौन लोग किसके दुकान में सामने कारकुन का काम करते थे, या हमारे दुकान करेंगे धंधा, किसको इनेश करना बोल के नहीं, हम तुम्हारे को छोड़े सर, तुम ये मार्केट के पीछे क्यों लगे? सगळ्यांनी ते शितगवडा मोदी कोण कुठल्या दुकानाला माल लावला? तो राईत, आम्ही पण राहत आहे, मी पण म्हणतो मीडिया समोर, ಹಲೋ ಅವ ಶಿತಗೌಡ ಮೋದಿ ಅವ ರೈತ ಅಲ್ಲ, ಅವ ಏನು ಅಲ್ಲ, ನಾನು ಒಬ್ಬ ರೈತ, 15 ಎಕರೆ ನನ್ನ ಜಮೀನು, ನನ್ನ 15 ಎಕರೆ ಜಮೀನು, ನಾನು ಹಸು ತಾಲೂಕು ನಾನು ಮಾತಾಡ್ತೀನಿ, ನಾನು ರೈತ ಅಂತ। काय म्हणतात की आम्ही रैतांना तुम्ही फसवायला किंवा त्यांनी फसवायला, ह्या गोष्टी जर समजा 2 मार्केट झाली तर तिथं चढावड होते, रैताला फायदा होते की ते पण चालू करा, हे पण चालू करा, कोण रेट देतोय त्याच्याकडे रेट जातोय। साहेब ते मार्केट काय बंद नाही, चालूच आहे। रैताला जशी सवलत आहे की हे मार्केट, आम्ही कधी ते मार्केट बंद व्हावं म्हणून कोणी प्रयत्न केलो नाही, ते पण मार्केट चालावं, हे पण मार्केट चालावं, त्यासाठी जे काय चाललं होतं, एकदा सोडून 2दा डीसी ऑफिसमध्ये मिटिंग झाली, त्यावेळेला एमएलए, परत पालकमंत्री अभय पाटील होते, संजय पाटील होते, लक्ष्मी हेब्बाळकर होते, परत डिस्ट्रिक्ट मिनिस्टर सतीश जारकिहोळी, जय किसानला आम्हाला विचारले। आम्ही म्हटलं इकडचे आमचे 40-50 जे व्यापारी आहेत तिकडे तुम्हाला पाठवून देतो, आणि तुमचं पण मार्केट चालू दे, त्यामुळे शेतकऱ्यांना पण चांगलं होईल, तिकडच्या शेतकऱ्यांना ते मार्केट जवळ येईल, इकडच्या शेतकऱ्यांना जे हवेला आहे ते तिकडे येतील, आणि शेतकऱ्यांना रेटमध्ये कॉम्पिटिशन होईल। आम्ही जास्त विकलं की आमच्याकडे शेतकरी येणार, तिकडे त्यांनी जास्त विकले की त्यांच्याकडे शेतकरी जाणार, त्याच्यामुळे शेतकऱ्यांचा पण फायदा होतोय आणि गिरायकांची पण गैरसोय होत नाही, तिकडच्या गिरायकांना पण जवळ होतंय। ह्याच्यामध्ये कंडिशनमध्ये हा म्हटले
आणि त्यासाठी आम्ही आमच्या गिरायकांना पण पाणी दिलं. आज सुद्धा बेळगाव भाजी मार्केट म्हणजे किसानमध्ये एपीएमसीच्या दलालांची 25-30% खरेदी होते इथं. आम्ही कुणालाही रोखलो पण नाही. त्यांचे माल सप्लाय होतोय, सगळं होतंय. आता इथं येऊन आमच्याकडं अडचण करायला लागले, ते सुद्धा थांबाव म्हटले. बरं 15-20 जे काय आहेत पालकमंत्र्यांनी सांगितले 15-20 जे आहेत व्यापारी त्यांना तुम्ही घ्या म्हणून. आम्ही 36 दुकानांचा पूर्ण हजर केलो साहेबांच्याकडे आणि आम्ही म्हटलं 36 शेड मारून देतो तात्काळ. आता सेट मारून देतो आणि नंतर परमनंट करून देतो. आम्ही 50 व्यापाऱ्यांना आम्ही घ्यायला आमच्याकडे जागा आहे, अवेलेबल आहे. तुम्ही सगळं आम्ही जेसीबी लावून सगळं माती वगैरे भराव टाकून सगळी तयारी केली. सेट मारायला सुद्धा आम्ही ऑर्डर पण दिली. त्याच्यानंतर पालकमंत्र्यांनी म्हटले थांबा, परत थांबला. आज सुद्धा आम्ही तिथल्या 50 व्यापाऱ्यांना घ्यायची जागा आमच्याकडे अवेलेबल आहे. हे फक्त आणि आता सुद्धा ही जे 11 गुंठ्याचं जे प्रकरण आहे त्यासाठी 3 वेळा त्याच्यावर आमच्या बाजूने केस झालेले आहे. त्यांचे आम्ही हायकोर्टचे ऑर्डर कॉप्या सुद्धा घेऊन आलो. हायकोर्टला झालं, त्याच्यानंतर सुप्रीम कोर्टला सुद्धा ही केस गेली होती. सुप्रीम कोर्टला सुद्धा ही केस डिसमिस झालेली आहे. आज कुणाच्या दबावाखाली बुडाच्या मीटिंगमध्ये न पास करता ही ऑर्डर काढलेली आहे. तुमचं लँड यूज कॅन्सल म्हणून. त्याला कुठलाही कायद्याचा आधार नसताना हे केलेलं आहे. आता कायद्यानं सुद्धा आम्ही त्यांना ते काय द्यायचं काय करायचं आम्ही लागलेलं आहे. कारण आज हे घाबरून गेलेत. कारण 2019ला जे काय घडलं असं काय घडतंय काय म्हणून 2019ला सुद्धा इनलिगली पोलीस फाटा लावून सगळ्या गाड्या आमच्या रोखल्या गेल्या. हा, आणि त्यावेळेला सगळ्या गाड्या थांबवून सगळ्या गाड्या एपीएमसीला घेऊन गेल्या. नाही लागणार आम्हाला तिथे घेऊन गेले. त्यावेळेचे जे अधिकारी होते, बर्मणी साहेब मध्यस्थी होते. बर्मणी साहेबांनी काय सांगितले, तुम्हाला राजशेखर हिरेमठ, KMM मराठी, बेळगाव.